बेळगाव शहरात आज मंगळवारी झालेल्या धक्कादायक घटनेत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कार चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला। ही घटना कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्लब रोड परिसरात घडली। जखमी चालकाचे नाव बसवंत कडोलकर वय 32 असे असून तो बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावचा रहिवासी आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बसवंत गाडी थांबवून तो बाहेर उभा असताना दुचाकीवरून आलेल्या 2 संशयितांनी त्याच्यावर चाकूने वार केले। या हल्ल्यात त्याच्या छाती, खांदा व मांडीवर एकूण 4 वार झाले असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी बसवंतला तातडीने बेळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली। तसेच मृणाल हेब्बाळकर यांनीही जखमी चालकाची विचारपूस केली। पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे।